33 अध्याय 6 ते 8 वचन. शांती आणि सत्य याचे वैफल्य मी तुमच्यामध्ये प्रगट करीन. परमेश्वर पिता आपल्या प्रत्येकांवर उपचार करणार आहे. काय म्हणतो प्रभू? प्रभू म्हणतो या नगरास मी आरोग्याचे उपचार करीन. आता उपचार म्हणजे काय? आजार जे अनेक प्रकारच्या माणसाच्या शरीरामध्ये असतात. अनेक प्रकारच्या आजाराने मनुष्य पीडित असतो. अनेक रोगाने मनुष्य पिडलेला असतो. काही आजार बघा, जसं की समज एखादी गोळी घेतली की तो आजार बरा होतो. समज ताप आलेले, तापाची गोळी घेतली मग ताप निघून जातो. काही वेळेला एखादं डोकं दुखत आहे, मग डोक्याची गोळी घेतल्यानंतर फरक पडते, बरं वाटते. काही आजार असे मग तो एखादे 1, 2, 3 गोळ्या घेतल्या की फरक पडतो. तर काही आजारावर अगदी गोळ्या औषध घ्यावं लागते. काही आजारासाठी गोळ्या औषध तर घ्यावेच लागतात, इंजेक्शन पण घ्यावं लागते. एवढंच नाही, काही आजारासाठी अनेक प्रकारे मात्र उपचार करून घ्यावे लागतात. जसं की मात्र अनेक प्रकारे तपासणी करावी लागते, किंवा जसं की एक्सरे काढणे, सोनोग्राफी काढणे, हे चेक करणे, ते चेक करणे, मग रक्त चेक करणे, मग शरीरात कोणता आजार आहे, कोणता त्रास आहे, काय कारण आहे, ह्या सर्व गोष्टी तपासाव्या लागतात. काही आजारासाठी ऑपरेशन वगैरे करावं लागते. अनेक गोष्टी आहेत. तर अनेक आजारासाठी अनेक पथ्यही करावं लागते. हे खायचं नाही, ते खायचं नाही, मग गोड खायचं नाही, तिखट खायचं नाही, तेलाचं अधिक खायचं नाही, साधे अन्न खायचे, मग भात खायचं नाही, चपातीच खायची, मग एवढंच खायचं, एवढं खायचं नाही. किंवा मात्र इतका वेळ या वेळेलाच जेवायचं, अगदी मात्र वेळेवरच जेवायचं, त्या पलीकडे जेवायचं नाही. मग इतकं व्यायाम करायचा, चालायचं, मग एवढं झोपायचं, हे ते अनेक गोष्टी. एवढा पाणी प्यायचा, तेवढं पाणी प्यायचा, चहा प्यायचा नाही, दूध प्यायचं नाही, किंवा ही मासली खायची नाही, मटण खायचं नाही, हा भाजीपाला खायचा नाही. अनेक प्रकारचं पथ्य. आजारासाठी अनेक पथ्य माणसाला करावं लागते. बरं वाटावं, आरोग्य मिळावं म्हणून मनुष्य न इच्छा नसताना सुद्धा ते पथ्य करतो. खायचं नाही तरी तू खाणार ते, कारण बरं व्हायचं, शरीरावर प्रेम आहे. बरं होण्यासाठी नाही खायचं ते पण खावं लागते, आणि जे खायचं आहे ते त्यागावं लागते. अशा अनेक गोष्टी. पण इकडे परमेश्वर काय म्हणतो पहा, मी तुमच्या आजारावर उपचार करीन. आता नक्की उपचार म्हणजे काय? परमेश्वर कसे? आता उपचार म्हणजे काय? समज एखाद्या पायावर जखम झालेली आहे, तर त्या पायाला जखम झालेली आहे, तर ती जखम साफ करणे, मग त्या जखमेला मलम किंवा पावडर वगैरे लावून ती जखम बांधणे, त्याला सांगतात उपचार. एखाद्या आजारावर औषधे देणे, मग नियमित घेणे, याला सांगतात एक उपचार. प्रभू म्हणतो मी तुमच्यावर उपचार करीन. आता हे उपचार म्हणजे प्रभू म्हणतो मी अशा पद्धतीने तुम्हाला बरं करेन की त्यासाठी तुम्हाला मी सांगतो ते करावं लागेल. आता असं मत्ते, मार्क, लूक, योहानमध्ये आपण पाहतो, त्या ठिकाणी प्रभू येशूने आजार कसे बरे केलेत का? काही आजारांना बरं करताना प्रभूने हात लावला आणि ते बरे झाले. स्पर्श करताच प्रभूने त्यांना स्पर्श करता, जसं की मत्ते 8 अध्याय 14 ते 15. सिमोन पेत्राची सासू कडकतापाने आजारी पडली होती. प्रभूने तिच्या हाताला स्पर्श केला आणि तिचा ताप निघाला आणि उठून प्रभूची सेवा करू लागली. ताबडतोब बरी झाली. म्हातारी बाई उठून प्रभूची सेवा करू लागली. ताबडतोब तिला आरोग्य मिळालं. तिचा आजार मात्र बरा झाला. आता कुष्ठरोगी होता. मार्क 1 अध्याय 40 ते 42. कुष्ठरोगी प्रभूला म्हणतो आपली इच्छा असेल तर आपण मला शुद्ध करायला समर्थात. प्रभूने म्हटलं माझी इच्छा शुद्ध हो. त्याला स्पर्श केला, ताबडतोब त्याचे
आणि तो बरा झाला. अशा अनेक आजारही ज्याला प्रभूने स्पर्श केला आणि त्यांचे आजार बरे झाले, त्यांचे रोग बरे झाले. तर मार्क 5:25-34 रक्तस्रावी स्त्री जी 12 वर्ष रक्तस्रावी आजाराने पीडित होती, तिने प्रभूच्या वस्त्राला स्पर्श केला आणि तिचा आजार बरा झाला, तिचा रोग बरा झाला. मार्क 3:10 लोक प्रभूच्या अंगावर पडत होते आणि बरे व्हायचे. अंगावर पडायचे, कदाचित प्रभूच्या हातापायचा त्यांना स्पर्श होत असेल आणि ते बरे व्हायचे. मार्क 6:56 प्रभू नगरात जाव, खेडोपाड्यात जाव, अगदी कुठेही द्राक्ष कुठेही भर बाजारात लोक आजारी लोकांना आणून ठेवायचे आणि प्रभूला विनंती करायचे, निदान आपल्या वस्त्राच्या गोंड्याला तरी आम्हाला स्पर्श करू द्या. आणि जितके स्पर्श करेल तितके बरे होते. जे प्रभूला स्पर्श करायचे ते पण बरे व्हायचे. पण योहान 9 अध्यायामध्ये पाहतो, जन्मापासून आणला असलेला मनुष्य प्रभूने त्याच्यावर उपचार केल्यात. कसे पहा, ताबडतोब प्रभू त्याच्या डोळ्याला स्पर्श केला आणि त्याला दृष्टी आली असं झालं नाही. प्रभूने काय केलं पहा, उपचार. तू जन्मापासून आणला होता, प्रभूने मातीवर थुंकी टाकली, मातीचा चिखल केला आणि त्याच्या डोळ्यास लावला आणि म्हटलं जा तलावात जाऊन धू. आणि त्याने धुतले आणि त्याला दृष्टी आली. उपचार बघा, प्रभू तिथे त्याच्यावर उपचार करत आहे. मातीवर थुंकी टाकता, थुंकीचा चिखल बनवता, डोळ्यास लावता, त्याला डोळे धुवायला सांगता, तो डोळे धुतो आणि त्याला दिसायला लागते. प्रभूने सांगितलं धू, त्याने जाऊन धुतलं सुद्धा, उपचार केला आणि त्याने आज्ञा पाळली त्या आणल्या माणसाने. त्याने प्रभूला म्हटलं का, एकतर पहिलाच मला दिसत नाही, तुम्ही थुंकी म्हणजे चिखल माझ्या डोळ्यास काहीतरी लावलेलं आहे आणि मला तलावात जाऊन धुवायला सांगतात, मला तर दिसतच नाही, मी कसं जाऊ? प्रश्न केला प्रभूला. सांगितलं का त्याने प्रभूला? नाही. प्रभूने सांगितलं जा हे कर, त्याने केलं आणि दृष्टी आली त्याला. आता प्रभू म्हणतो मी तुमच्यावर उपचार करीन आणि तुम्हाला बरं करीन. आता हे उपचार म्हणजे काय? जसं की काही आजारांना प्रभूने स्पर्श केला बरे झाले, काही आजारी लोकांनी प्रभूला स्पर्श केला बरे झाले, पण इकडे आणल्या व्यक्तीवर प्रभूने उपचार केले. तसं प्रभू म्हणतो आज मी तुमच्यावर उपचार करेन. तर आता हे उपचार म्हणजे काय आहेत पहा. हालेलुया. पहा यशा 38 अध्यायामध्ये हिजकिया राजा जेव्हा आजारी पडला होता, आजारी पडल्यानंतर परमेश्वर पित्याने अगोदर यशा संदेष्टाला म्हटले जा हिजकियाला सांग तू आपल्या घरचे निर्वाह कर, कारण आता तू मरणार आहेस. यशा संदेष्टाने त्याला संदेश दिला आणि हिजकिया निघून गेला. यशा संदेष्ट निघून गेला. पण हिजकिया राजाने आपले तोंड भिंतीकडे वळवले, रडून प्रार्थना केली आणि प्रभूला म्हटलं, प्रभू मी तुझ्या समोर कशा प्रकारे सात्विकतेने व सत्याने वर्तवलेलो आहे याचे स्मरण कर. तेव्हा ताबडतोब देवपित्याने यशा संदेशला म्हटलं, हिजकिया राजाकडे जा आणि त्याला सांग मी तुला बरे करतो आणि 15 वर्ष आयुष्य तुला वाढवून देतो. काय प्रभू म्हणतो, मी तुला बरे करतो आणि 15 वर्ष तुला मी आयुष्य वाढवून देतो. परमेश्वर पिता हे त्याला म्हणत. पण हे बरं होण्यासाठी देवाने एक उपचार त्याला दिला होता, एक उपाय. वचन सांगते यशा 38 अध्याय 21 वचन, यशाने सांगितले होते की अंजिराची चांदकी आणून गलवावर बांधा म्हणजे त्याला गुण येईल. अर्थात ही गोष्ट तिकडे केली असणार. त्याच्या गलवावर म्हणजे हिजकिया राजाच्या अंगावर गलवे आले होते, फोड. हिजकिया राजा आजारी पडून मरणास टेकला होता, गलवे आले होते, फोड आले होते त्याच्या अंगावर. प्रभूने म्हटलं तू बरा होशील, 3ऱ्या दिवशी मंदिरात चढून जाशील. पण त्या फोडांवर, त्या रोगांवर काय लावायला सांगितलं होतं? अंजिराची चांदकी, अंजिराचे तुकडे लावायला सांगितले होते. आणि ते लावल्याबरोबर त्याला गुण आला, एक उपचार. परमेश्वर तिकडे एक उपचार देत आहे यशाद्वारे. यशा संदेष्टाने सांगितलं तसं केलं असणार, म्हणून हिजकिया राजा बरा झाला, त्याला गुण आला. म्हणजे त्याचे फोड जे गलवीचे हे गलवे निघून गेले, फोड निघून गेले आणि हिजकिया राजा बरा झाला. त्या गलव्यांवर अंजिराची चांदकी लावली, उपचार. ते केल्याबरोबर चमत्कार घडायचा. त्याने म्हटलं असतं असं थोडं एक अंजिराच्या चांदक्यावरून गलवार बांधल्यानंतर गलवे बरे होतात, पण केलं असणार की नाही त्याने. आणि मग त्याला गुण आला.
म्हणजे प्रभू काही उपचारही देतो. जसं की बघा उदाहरणार्थ, आता आपण प्रार्थनेत आहोत, प्रार्थनेमध्ये जीवन जगतो. काही वेळेला काही समस्या येतात, आजार येतात, काही दुःख निराशा जीवनात येतात. अनेक वेळेला आपण ब्रदरांकडे येतो, सांगतो की बरं नाही वाटत, ताप आलाय, खोकला झालाय, किंवा असा आजार आहे, कावेळी झालेली आहे, डायबिटीस आहे, की डॉक्टरने ऑपरेशन करायला सांगितलेलं आहे, अशा अनेक गोष्टी. त्या ब्रदर काय सल्ला देतात अनेकांना? तुम्ही प्रार्थनेत वाढ करा, प्रार्थनेत येऊन बसा, रिट्रीट करा, प्रार्थना करा, सांगतात की नाही ना. दुसरी गोष्ट, काही काहींच्या त्या आजाराप्रमाणे उपाय पण देतात की जास्त पाणी वगैरे प्या, किंवा थंड वस्तू वगैरे खाया, जास्त खा, थकवा निघून जाईल, किंवा अशा अनेक प्रकारे मात्र सल्ला देतात ना. आणि मग ते केल्यानंतर काय होते? गुण येतो ना, आरोग्य लाभते. याला उपचार म्हणतात. म्हणजे परमेश्वर या उपचाराच्या द्वारे कार्य करतो. प्रभू काय म्हणतो? मी तुमच्यावर उपचार करीन आणि त्याद्वारे सुद्धा मी तुम्हाला बरे करेन. की मी तुम्हाला सांगेन असं करा, मग तुम्ही करतात की नाही ते मी पाहिन. तुम्ही केलं तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळली, आणि आज्ञा पाळली म्हणजे तुम्ही बरे होतील, तुम्हाला आरोग्य मिळेल. औषध 6:1-3 परमेश्वर पिता काय म्हणतो पहा. वचन त्या ठिकाणी वचन असं दिलेलं आहे की चला आपण परमेश्वराकडे परत जाऊ. त्याने आम्हाला फाडिलेले तोच बरं करील, त्याने आम्हाला जखम दिले तोच पट्टी बांधेल. 2 दिवसात तो आमचे पुनर्जीवन करील. 3ऱ्या दिवशी आम्ही त्याच्या पुढे जिवंत असे उभे राहू. त्याचा उदय अरुण उदयाप्रमाणे निश्चित आहे. भूमी शिंपणाऱ्या प्रजनाप्रमाणे, वल्वाच्या पावसाप्रमाणे तो आम्हाकडे येईल. काय सांगते बायबल? चला आता देवाकडे जाऊ, तोच बरं करील आणि जखमेवर पट्टी बांधेल. काय बांधेल? पट्टी. जखम आहे ना, जखमेला मलम पण लावणार आणि पट्टी पण बांधणार. म्हणजे उपचार. प्रभू उपचार पण करणार. प्रभू हात ठेवले आणि प्रभू जेव्हा हात ठेवतो लोकांवर तेव्हा तत्काळ आजार बरे होतात. पण उपचार सुद्धा प्रभू करतो. काही उपचाराचे सल्ले पण देतो की तुम्ही हे करा. मी सांगतो ना, हे करा, प्रार्थना वाढवा, रिट्रीट करा, मग वाईट गोष्टी सोडून द्या, चुकीचं खाणं सोडून द्या, दारू पिण्याचं सोडून द्या, तंबाखू खाण्याचं सोडून द्या. मग ही आज्ञा पाळली की आजार बरा होतो. प्रभू काही उपचार देतो माणसाला की तुम्ही करा. मी तुम्हाला प्रभू म्हणतो, मी तुम्हाला काही नियम देतो, आज्ञा देतो, हे पाला, मग तुम्ही तत्काळ बरे होणार. मग तुमची बंधने तुटणार, तुमचे अडथळे दूर होणार. म्हणून प्रभू म्हणतो, मी तुमच्यावर आरोग्याचे उपचार करीन, शांती आणि सत्य याच्या वैफल्य तुमच्यासाठी प्रगट करीन. तुमचं जीवन दयेने, शांतीने भरलेलं असेल. तुम्ही सत्याच्या मार्गावर चालतील. मग मी तुमच्या सर्व पापांची, दुष्कर्माची मी तुम्हाला क्षमा करीन. तुमच्या सर्व अपराधांची मी तुम्हाला क्षमा करेन. मी तुमच्यावर दया आणि करुणा करेन म्हणून परमेश्वर पिता म्हणतो. मी तुम्हाला अनुग्रह देईन म्हणून परमेश्वर पिता म्हणतो. प्रभू आपल्यावर उपचार करण्यासाठी तयार आहेत. पण हे कधी? जेव्हा आपण प्रभूचं ऐकणार, प्रभूवर विश्वास ठेवणार, प्रभूचं वचन आपण आत्मसात करणार, तेव्हा प्रभू आपल्याला अनुग्रह देण्यासाठी मात्र सुरुवात करणार. आपल्या जीवनात चमत्कार घडवण्यासाठी मात्र प्रभू सुरुवात करणार. आपली सर्व बंधने परमेश्वर पिता पूर्ण रीतीने मात्र तोडणार. कारण आपला परमेश्वर अद्भुत परमेश्वर आहे. आपल्याला अनुग्रह देणारा परमेश्वर आहे, अभिषेक करणारा परमेश्वर आहे. म्हणून काही आजार प्रभू उपचाराच्या द्वारे माणसाचे बरे करत आहे आणि त्याद्वारे माणसाला प्रभू आरोग्य मात्र देते. पुढे वचन काय सांगते पहा. वचन सांगते याकोबाच्या पत्रामध्ये 5:14 तुम्हापैकी कोणी दुखनाईत आहे का? त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्याने प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे व त्याच्यावर ओढून प्रार्थना करावी. विश्वासाची प्रार्थना दुखनेतास वाचवील आणि प्रभू त्याला उठवील आणि त्याने पाप
काय सांगते? तुमच्यामध्ये कोणी दुखणं आहे का, आजारी आहे का, त्यांनी मंडळीच्या वडिलाला, प्रभूच्या सेवकाला घरी बोलवावे. मग प्रभूचा सेवक त्याला तेल लावेल, त्याच्यासाठी ओनून प्रार्थना करेल. मग प्रभूच्या सेवकाची प्रार्थना प्रभू ऐकेल आणि त्या आजारी माणसाला बरं करेल आणि त्याच्या पापाची त्याला क्षमा करेल. आता बघा, प्रभूचा सेवक त्याच्यासाठी प्रार्थना करेल आणि काय लावेल? तेल. आता एक तेल म्हणजे एक उपचार दिलेला आहे तिकडे. फक्त एवढंच सांगितलं नाही की मात्र प्रभूचा सेवक त्याच्यासाठी प्रार्थना करेल आणि तो बरा होईल. तर वचन सांगते की प्रभूचा सेवक त्याच्यासाठी प्रार्थना तर करेल, परंतु त्याला तेल लावेल. आणि मग तेल लावल्याने वचन सांगते की त्याचा आजार बरा होईल. एक उपचार आहे तेल म्हणून तिकडे वचन सांगते. कारण प्रभू येशूचे शिष्य असंच काम करत होते. जेव्हा प्रभूने त्याला पाठवले होते, मार्क 6:13 वचनात, पुष्कळ भूते काढिली आणि अनेक रोग्यांना तेलाभंग अभंगी करून बरे केले. या शिष्याने काय केलं? 12-13 ते तिथून निघाले व लोकांनी पश्चाताप करावा अशी त्यांनी घोषणा केली. पुष्कळ भूते काढिली आणि अनेक रोग्यांना तेलाभंगी करून बरे केले. काय केलं? तेल लावून त्यांना बरे केले. काही आजारी लोकांना तेल लावलं शिष्याने. जेव्हा प्रभूने त्याला जोडीने पाठवलं, जा सुवार्तेची घोषणा करा, आजारी लोकांना बरे करा, भूते काढा. गेले शिष्य आणि त्याने कार्य केले, त्यांच्यातून कार्य घडले. त्याने सुवार्तेची घोषणा केली, पश्चातापाची घोषणा केली, भूते पण काढले आणि आजारी लोकांना तेल लावून बरं केलं. तेल लावलं अर्थात उपचार केला आणि त्यांना फरक पडला. अनेक वेळेला बघा, जर तेल आश्रित करून लावल्यानंतर बरं वाटते, फरक पडतो, दुखणं थांबते, आरोग्य लाभते. तर प्रभूचे शिष्यही असेच करत होते. म्हणजे काही प्रभू उपचार करत आहे लोकांवर, की खरोखर लोकांचा विश्वास किती आहे, लोक परमेश्वराचे नियम पाळत आहेत का, त्यांना सांगितल्याप्रमाणे ते कराव्यास तयार आहेत का. आणि जे प्रभूच्या नियमाचे, प्रभूच्या आज्ञेचे पालन करत आहेत अशा लोकांना प्रभू अनुग्रह देते, अशा लोकांना प्रभू आशीर्वादित करते. त्यांची बंधने प्रभू येशू पिता पूर्ण रीतीने तोडते. त्यांच्या समस्येतून प्रभू येशू पिता त्याला मुक्त करते. म्हणून प्रभू म्हणतो, मी उपचार करीन तुमच्यावर. असं तर प्रभू शब्दाद्वारे सुद्धा प्रभूने लोकांचे रोग बरे केले. मग ते 8:5-13 शताधिपतीचं चाकर, एक शब्द पाठवला, शताधिपतीचा चाकर तत्काल बरा, ताबडतोब. राजाचा अंमलदार, योहान 4:46 ते 53 वचनात, राजाचा अंमलदार अगदी मात्र आजारी पडला होता, मरणास टेकला होता, तापाने पडलेला होता. प्रभूने म्हटलं, जा तुमचा मुलगा वाचलाय. या शब्दावर, वचनावर विश्वास ठेवून अंमलदार निघाला. रस्त्याचा त्याचे दास भेटले आणि म्हणत आहे, आपला मुलगा वाचलाय. बाप आपल्या मुलापर्यंत त्या पोचला नव्हता, पण प्रभूचा शब्द त्या मुलापर्यंत पोचला आणि मुलगा बरा झाला. प्रभूच्या शब्दाद्वारे, अगदी अनेक गोष्टीद्वारे लोकांचे रोग बरे झाले. पण इकडे बायबल म्हणत आहे की प्रभूंनी उपचार सुद्धा केले. उपचाराच्या द्वारे लोकांना आरोग्य मिळाले, गुण आला, त्यांची बंधने तुटली, त्यांच्या समस्येतून त्यांना मुक्तता मिळाली किंवा त्यांच्या संकटातून त्यांना सुटका मिळाली. म्हणजे प्रभू जे सांगतो ते जर आपण केलं, ऐकलं, तर प्रभू अनुग्रह देईल. प्रार्थना वाढवा, रिट्रीट करा, जास्त प्रार्थना करायला सुरुवात करा. मग हळूहळू आपले जे आजार आहे ते पल काढणार. सर्व दुःख, संकटे, समस्या, निराशा आपल्या जीवनातून दूर होणार. परमेश्वराचा अनुग्रह आपल्या जीवनामध्ये उतरणार. प्रभूचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये उतरणार. जेव्हा आपण प्रार्थना वाढवणार, अधिकाने प्रार्थना करायला सुरुवात करणार, प्रभू आपल्याला अनुग्रह आणि आशीर्वाद देणार. प्रभू येशू आपल्या जीवनात चमत्कार करण्यासाठी मात्र सुरुवात करणार. त्यासाठी प्रार्थना वाढवायचे, पाप टाकून द्यायचे, वाईट सवयी सोडून द्यायचे, जास्त वाढ प्रार्थनेत करायचे, धार्मिकतेमध्ये करायचे. परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, आपले आजार बरे करणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.
आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकले असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया.